कॉलेजमध्ये लेक्चर बंक करून तुम्ही पिक्चरचा किंवा कुणाबरोबर फिरायला जायचा प्लॅन करणार असाल तर आता ते तुम्हाला महागात पडू शकतंय। आतापर्यंत अनेक जण प्रॉक्सी मारून लेक्चरला कल्टी मारत होते, पण आता तसं करता येणार नाही। त्यासाठी कॉलेजने एक स्मार्ट आयडिया शोधली आहे। कॉलेजमध्ये क्लासरूमपेक्षा कॉलेज कट्ट्याशी जवळीक जास्त असते। एखाद्या लेक्चरला बंक मारायचं आणि कट्टा किंवा कॅन्टीनमध्ये टाइम पास करायचा हा तमाम तरुणींचा आवडता प्लॅन। त्याचवेळी क्लासरूममधल्या एखाद्या मित्राला पटवून प्रॉक्सी मारायला लावायची, म्हणजे अटेंडन्सचाही प्रॉब्लेम नाही। पण आता हे सगळं धोक्यात आलंय, कारण आता कॉलेजमधल्या अटेंडन्ससाठी विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे। रुईया कॉलेजमध्ये ही पद्धत सुरू होतीये। स्मार्ट कार्डसाठी प्रत्येक वर्गाबाहेर रीडर लावण्यात येणार आहेत। या रीडरवर विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड स्वाईप करायचं आहे। तसंच कोण विद्यार्थी कुणाचं स्मार्ट कार्ड स्वाईप करतो त्यासाठी कॅमेराही बसवण्यात येणार आहे। आम्ही आता मुलांना स्मार्ट कार्ड देणार आहोत। स्मार्ट कार्डचा कॉन्सेप्ट असा आहे की त्याचा एक उपयोग, बरेच उपयोग असतात, त्यातला एक उपयोग असा आहे की क्लासरूममध्ये टीचर्सना मुलांचं अटेंडन्स घ्यायची गरज भासणार नाही, की ज्याच्यामध्ये बराच वेळ जातो आणि त्या शिकवण्याचा वेळ तेवढा कमी होतो। तर प्रत्येक क्लासरूममध्ये रीडर्स बसवून मुलांनी फक्त त्याच्यासमोर जर धरलं तर ऑटोमॅटिकली त्याचा अटेंडन्स त्याच्यामध्ये तो रेकॉर्ड केला जाणार आहे। आता अटेंडन्सचं महत्त्व प्रचंड वाढलंय। लेक्चरला 75% हजेरी लावा असा साधारण हिशोब याआधी होता, पण आता 25 इंटरनल मार्क्स पैकी दर 6 महिन्याला 5 मार्क्स हजेरीचे असणार आहेत। त्याचबरोबर फायनल परीक्षेच्या वेळी हे सगळे मार्क्स गृहीत धरले जाणार आहेत। त्यामुळे आता हजेरीसाठी विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ सुरू आहे। त्यात एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीजमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचा तर पुरता गोंधळ झालाय। कंपल्सरी आम्हाला लेक्चर्सला ऑफकोर्स बसावं लागणारच, अँड सीन असा होणार की आता प्रॉक्सी तर आपण मारू शकत नाही, ते एक मेन आहे। सो इट्स बेटर आपण लेक्चर्सला बसावं आणि आफ्टर कॉलेज या फिर बिफोर कॉलेज सगळं एकदम व्यवस्थित मॅनेज करून करावं लागेल। टेन्शन तर आहेच, कन्फ्युजन पण आहे, कारण का कॉलेज ॲक्टिव्हिटीज बघायचे की अटेंडन्स बघायचे, प्रॉक्सी मारायला मिळत नाही आणि अटेंड नाही केलं तर डिफॉल्टर्स लिस्टमध्ये तर नाव येतच। म्हणून सध्या तरी खूप कन्फ्युजन आहे आणि एवढे सगळे ॲक्टिव्हिटीज हँडल करायला लागतात, प्लस आता अटेंडन्सचं बघायचं तर काही कळत नाही। आता तर आलंयच, पण आता इथे एका साईडला एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि एका साईडला अटेंडन्स बघतो। अटेंडन्सचा पार्ट नेहमीच जड असेल, त्याच्यामुळे आता एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जरा कमीच करून मी लेक्चर अटेंड करायचा प्रयत्न करणार आहे। रुईया कॉलेजप्रमाणेच इतर कॉलेजमध्येही लवकरच अशा पद्धतीनं स्मार्ट कार्ड हजेरी लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना अटेंडन्स गांभीर्यानं घ्यावं लागेल, नाहीतर आयुष्यभर कॉलेज कट्ट्यावर बसण्याचीच वेळ येईल। दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।